हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व छान मस्त मजेत असाल. मी पण एकदम छान मजेत आहे. आणि पहिलं तर खूप सगळ्यांना सॉरी, कारण की मी जसं प्रॉमिस केलेलं की मी दर वीकचे ब्लॉग्स टाकेल, बट शेड्यूल इतका बिझी होत चालला. तुम्ही बोलता हे नेहमीचं झालंय, बट खूप म्हणजे फेब होता, बरीच कामं बाकी होती आणि भरपूर काही गोष्टी पण म्हणजे चेंज होणार आहेत विथ इन अपकमिंग डेज. तसं तर मी सांगेलच जे काय ते चेंज होणार आहे. आणि व्हॅलेंटाईन होता, मी त्याच्यामध्येही बिझी गेलो, म्हणजे आय मीन बिझी झालो त्याच्यामध्ये, आणि जास्त काही शूट नाही करता आला. तर म्हटलं आज सुट्टी आहे, आज ट्यूजडे, उद्या पण सुट्टी आहे. आय डोंट नो हा व्लॉग कधी येईल, बट होपफुली लवकर एडिट करून टाकेलच. तर आज चाललो आहोत मस्त. पहिली तर मी झाली मस्तपैकी रेडी आणि आता चाललो आहोत आम्ही ईस्ट हॅमला, कारण की मला एकदम मन झालं असं मच्छी फ्राय वगैरे खायचं. तर आम्हाला म्हटलं आपण पहिलं मंदिरात जाऊया. तिकडे मंदिर आहे आमचं फेवरेट ॲज युजल, मंदिरात जाऊया. आणि तिकडे एक असं चांगलं फार मोठं फिश मार्केट आहे. मोठं नाही बट एक शॉप आहे, म्हणजे एक दोन शॉप्स आहेत, भरपूर चांगली मच्छी भेटते. आणि होप तिकडे काहीतरी सुरमई वगैरे पण असं भेटेल. तर चाललोय तिकडे, आता लवकरच कॅब येते आणि मग जाऊया ईस्ट हॅमला. बघूया तिकडून काय काय मच्छी भेटते की काय नाही भेटत की काय काय. लेट्स गो. तर बापरे, एवढं पटापट टॅक्सी म्हणजे कार आली ही इकडे आणि ह्यानी एवढं मला पळवलं. आणि त्याच्यामध्ये मी आज म्हटलं मला पळवलं थोडंसं, असं मला विचार करायची पण वेळ नाही पडली. आणि मी म्हटलं आज जॅकेट नाही घालत, तर आज हे घालते थोडंसं. आणि एवढी थंडी इकडे, बापरे. पण हे नेहमीच झालंय, म्हणजे बोलतात मी जेव्हा पण ईस्ट हॅमला येते तेव्हा थंडीच असते. नेमकं मी काहीतरी जॅकेट वगैरे नाही घालत त्यावेळी. तर पोहोचतोय आता आणि होपफुली ते शॉप पण बंद नाही होऊ. इकडे ना आय लाईक, अच्छा आज उलट्या बाजूने आलोय आपण. पूर्ण फॉग पकडले काचने. तर आता आलो होतो KFC मध्ये, जायचं होतं आम्हाला फिश मार्केटमध्ये. आणि ते फिश मार्केटची स्टोरी काय ते घरी गेल्यावर सांगते एकदम, कारण की बाहेर खूप थंडी इकडे एकदम. बापरे, जस्ट मी घरी आली आहे आणि ब्लॉग इकडेच बसून शूट केलेला, म्हणजे स्टार्ट केला इकडेच बसून, परत आता हे करते. गेलो होतो आम्ही ईस्ट हॅमला, मंदिरात गेलो, पोचलो ऑलमोस्ट 7ला. कॅबने पण थोडंसं दुसऱ्या ठिकाणी नेलं. पोचलो आम्ही 7ला तिकडे कॅब मंदिरात. आणि तिकडून एवढा पटापट गेलो, कारण की एक 5 मिनिटावरच ते ओशन फ्रेश फिश मार्केट असंच काहीतरी नाव आहे त्या शॉपचं, त्यांनी बंद. मामा बोला दुसरीकडे एक आहे, ते 8ला बंद होतं, चल. तिकडे 15 मिनिटं चालत गेलो, ते पण बंद अक्षरशः. आणि म्हणून तर त्यांनी परत दुसरीकडून नेलं. अम्माईने बोला दुसरं एक ओपन आहे, तिकडे गेलो. 3रं शॉप होतं जे बंद झालेलं. आणि आम्ही पहिलाच बोलत होतो आज नको जाऊया, तरी पण म्हटलं नाही, मला खूप मच्छी खायची म्हणजे इच्छा होते, तर चल. आणि गेलो, ते 3ही शॉप बंद. शेवटी त्याच्यानंतर आता जे पाहिलं ते गेलो होतं KFC मध्ये. शेवटी आम्हाला बोलली KFC मधून टेकावे घेऊया, कारण की घरी तर मी काय प्लॅनच नव्हतं केलं. म्हटलं मच्छी बनवायची, मच्छी भेटेल आणि डाळ भात मस्तपैकी. ते पण झालं. मग घेतलंय KFC. आणि तिकडे ना ईस्ट हॅम मध्ये मेनलँड मद्रास म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तिकडे गेलो आणि तिकडून घेतलाय तो फिश फ्राय जो मला आवडतो खूप. आणि गेलो शक्तीमध्ये. आणि अजून एक गोष्ट, गेलो शक्तीमध्ये KFC मधून टेकावे घेतलं. तिकडून काय घेतलेलं मी, वॉटरमेलन अँड लाईम कोल्ड्रिंक. मग तिकडे पण बोलत होता घेऊ नको, बघ चांगलं नसेल, घेऊ नको, कारण 2 वेळा काढलं मी. नंतर बोलला चल ठीक आहे पी कसं बघू, आणि त्याला ठेवायला दिलं. आणि मी इकडे बिलिंग करत होती शक्तीमध्ये. आणि काय ती बॅग फाटली, ते कोल्ड्रिंक अख्खं स्पिल झालं पूर्ण फ्लोअरवरती. बापरे, म्हटलं मग हेच बाकी होतं. आणि मला एवढं कसं तरी वाटलं, कारण की मला एवढं असं मन होतं, मी विचार केला बापरे वॉटरमेलन लाईम किती छान लागेल. म्हटलं म्हणून तुला सांगत असे नाही बोलू नको. ही दुसरी गोष्ट जी नाहीच झाली, ना कोल्ड्रिंक प्यायला भेटला मग शेवटी, आणि ना मच्छी भेटली ना कोल्ड्रिंक भेटला. आणि मग नंतर शेवटी शक्तीमध्ये तिकडून बिलिंग झाली, त्याच्यासमोर ते रेस्टॉरंट होतं, तिकडून घेतलं फिश पार्सल. आणि ते फिश यायला पण अर्धा तास तिकडे थांबलो आणि जस्ट घरी आलो. आता एकदम थकल्यासारखंच झालं. आणि एवढी थंडी ना बाहेर, खूप थंडी एकदम. आता करते मी शक्तीचं सामानाची अनबॉक्सिंग, ते पण दाखवते आज काय काय शक्तीमधून घेऊन आलोय. मी प्रत्येक वेळी विचार करतो
ईस्ट हॅमला गेल्यावर शक्तीमध्ये जाणार नाही, पण जेव्हाही मी ईस्ट हॅमला जाते असं ते मनच भरत नाही. शक्तीमध्ये गेल्याशिवाय असं वाटतं ईस्ट हॅम इज इनकम्प्लीट, जसं ते मंदिरमध्ये न गेल्यावर वाटतं. आणि दाखवते काय काय घेऊन आली मी कुठली. ह्या सगळ्या मोस्टली ना अशा इंडियन गोष्टीच आहेत आणि ज्या म्हणजे युजली इकडे जास्त लवकर भेटत नाही. सो हे घेतलंय आणि त्याच्याबरोबर घेतलंय हा फणस, हा बेबी फणस. मला एकदम अशी ती माझी मम्मीच अशी बनवायची ना, असं म्हणजे ते फणसाची ती भाजी अशी एकदम त्याची चव आठवली आणि आम्हाला वाटलं नाही नाही मी घेतेच, मी बनवतेच. तर बघू ह्याची भाजी बनते. एक युजली टाइम नाही भेटत, बट उद्या मोस्टली मी ट्राय करेल बनवायला, बघू आणि कशी बनते. आणि बापरे हा फणस तर इतका महाग भेटलाय ना, म्हणजे मला माहिती नाही. वेम्बलीला वगैरे म्हणजे स्वस्त वगैरे भेटतात, माझ्या इकडे लोकल मार्केट पण आहे तिकडे पण भेटतं म्हणजे, बट प्राइस काय असतं मला नाही माहिती. बट इकडे तर थोडा जास्तच महाग भेटलाय. अराउंड मला आला काहीतरी 5 पाऊंडला आला हा. आणि होपफुली मी काहीतरी वापरेल आणि हा चांगला असेल आणि ह्याची चांगली भाजी पण बनेल. तर आता हे तर अनबॉक्सिंग झाली. अरे हळू अनबॉक्सिंग तर झाली याची. इथं सामान स्टॅक करायचंय आणि बघू अजून हा ब्लॉग किती कंटिन्यू होतो. हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. इट्स अ डे 2, म्हणजे आज आहे वेनसडे आणि आता ब्लॉगला सुरुवात करते काल रात्रीनंतर, कारण की पिक्चर बघत बसलो आम्ही 2-3 वाजेपर्यंत. लेट उठलो आणि आता अशी चालू होती मार्केटमध्ये, कारण की आज आम्ही बनवतो काहीतरी सावजी चिकन. माहिती नाही, कारण की काल तर फिश भेटलं नाही म्हणून म्हटलं आज चिकनच बनवूया आणि बघू कसं होतं आहे ते. एक ब्लॉग नाही केला बस एवढ्या टाईमपासून. सो आता निघालोय परत बाहेर आणि जसं मी बोलत होती ना आम्ही सावजी चिकन बनवतोय. चिकन तर बनवलं आहे मस्तपैकी, अशी तर्री पण आली त्याला वरती. आणि अजून जेवलं नाही आहे, 5 वाजले. आम्हाला बोललं थोडंसं ग्रॉसरी पिकअप करूया, तर चाललो आहे आता सेन्सबरीमध्ये थोडं ग्रॉसरी पिकअप करायला. मी नेहमी बोलते थोडं, बट आणि नेहमी जातो जिकडेही जातो आम्ही बोलतात ना, म्हणजे जे नाही पाहिजे असेल ना ते पण घेऊन येतो. अँड आय थिंक इट्स नॉट ओनली विथ मी बट इट्स विथ एव्हरी वुमन स्पेशली. हां पकड ना, नाही जाणार. आणि आता थोडं बेटर आहे ना जरा, एवढं पण थंड नाही ना. ते फुगा दिसत ना, माझा पण नाही. हातात पकडते मी 2 मिनटं ते. आणि आता वेदर थोडं तरी म्हणजे मी ज्यावेळी बाहेर आली होती ना पाहिलं असेल त्यापेक्षा तरी नाव इट्स मच बेटर. टेम्परेचर एकदम थोडं वाढलं आहे, एवढं पण थंड नाही आहे. त्याला मग जाऊया आता सेन्सबरीमध्ये ग्रॉसरी शॉपिंग. आणि प्लस बघू तिकडे थोडंसं एक मार्केट आहे, अम्माईचं घेऊन गेलं तर तिकडे लेट्स. बरीच रहदारी आता. नाही बोलता 2 बॅगा तर भरलायच, पण तिसरी पण अशीच घेतली की थोडे ह्यावेळी फिल्टर्स वगैरे घेतलेत. आणि एक ना म्हणजे खूप मला एक चांगली गोष्ट शेअर करायची. जर जेही लोक इकडे राहतात ना, म्हणजे आय डोंट नो कोण कुठून शॉपिंग करत असेल, बट जे कोणी सेन्सबरीमध्ये शॉपिंग करतं ना तिकडे शॉपिंग नंतर बिल झाल्यानंतर ना एक कुपन येतो विच गिव्स यू ट्रिपल टाईम पॉईंट्स ऑन दी नेक्टर. तर लास्ट टाइम जसं मी गेली होती सेन्सबरीमध्ये तर मला भेटलेलं ते कुपन, बट ते एक्सपायर झालं. तर आम्ही भरपूर सामान होतं तर काय केलं ह्यावेळी, म्हणजे एक बिल केलं ऑलमोस्ट 20 पाऊंडचं. त्याच्यावरती एक कुपन आलं विच सेज यू गेट ट्रिपल पॉईंट्स. आणि मग बाकीचं बिल जे स्कॅन केलं आणि त्याच्यावरती भेटले ट्रिपल पॉईंट्स. तर शॉपिंगही झाले, चांगले पॉईंट्सही भेटलेत. आणि आता चला लावायचं आहे, सगळं सामान स्टॅक करते, तसं उद्या जायचंच आहे कामाला. आणि सावजी चिकन पण टेस्ट करायचं, बघू कसं बनवलं आहे. आणि आता 3 बॅगा 2 घेऊन गेलेली, तिसरी पण आली आहे. कुठली दाखवते काय काय शॉपिंग करून, म्हणजे बेसिकच आहे. तर हे घेतलंय ह्यावेळी मी फर्स्ट टाइम सेन्सबरीचं ट्राय करणार आहे. कोल्ड प्रेस ऑलिव्ह ऑइल आणि दिस इज अनफिल्टर्ड. लेट्स सी. माझी फेवरेट भाकरवाडी मला फार आवडते आणि ज्या कोणालाही आवडत असेल ना डू ट्राय दिस ब्रँड. दिस इज व्हेरी गुड. आणि ह्या सेन्सबरीमध्येच भेटते भाकरवाडी. आउच. आणि इकडे माझं फेवरेट, मला क्रॉकरी फार आवडते
तर हे घेतलंय, असे 3 वेगवेगळ्या व्हरायटीचे घेतले. हे दुसरं, हे असं बाहेरून आहे आणि हा थर्ड, आणि हे हँड पेंटेड आहे. हे 3 आणखी काय नाही, जस्ट यामध्ये फिल्टर्स आहेत ब्रिटाचे, बिकॉज इकडे पाणी एवढं हार्ड आहे ना म्हणजे, आणि ते असं पिलं पण जाऊ शकत नाही. सो फिल्टर आम्ही लावतो ते. आणि यामध्ये माय सेकंड लव, इकडे आहेत कॅरेटचे सीड्स आणि हे आहे कॅलेंड्युला. कॅलेंड्युला ना ऍक्च्युली मम्मीला पण दिलं होतं, पण मम्मीकडे हे आलेच नाहीत. आणि यावेळी लावणारे कॅलेंड्युला, आणि इकडे कॅरेट्स. बघू कॅरेट्स येतात यामधून कसं काय. आणि इकडे माझं दुसरं फेवरेट हे आहे रेपसीड्स ऑइल. लास्ट टाइम पण मी यूज केलेलं, इट वॉज गुड. ते यावेळी पण तेच घेतलंय. तर ही होती आजची ग्रॉसरी शॉपिंग. हा होता वीकेंडचा व्लॉग, नॉट वीकेंड ऑल्सो, पूर्ण म्हणजे वीकचा व्लॉग. सॉरी. तर बघू अजून काय ऍड होतं ह्या व्लॉगमध्ये. तर लावते आता हे पटकन लावते हे सगळं सामान, आणि भेटते तुम्हाला लवकर सावजी चिकन टेस्टिंग करताना. तर हे आहे मस्त बनवलेलं सावजी चिकन. लेट्स टेस्ट कसं झालंय. मी असं फर्स्ट टाइम खाते. तू कुठून बघितलं हे सावजी चिकन रे? पण कुठून बघितलं? कुठून? अच्छा मटन बनते. सॉरी मैंने चिकन बनवलं आहे, मटन नाही खाते. जाम गरम आहे. असं बोलतो ना असं गावचं चिकन किंवा काय, सेम तसं झालंय. व्हेरी नाईस. बट टू गुड. मच्छी तर भेटली नाही, सो सावजी चिकनच खायला लागलं. आणि आय होप हा आमचा गमतीशीर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकर नवीन ब्लॉगमध्ये.